नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवाचा दोर युनिक अकॅडमी पुणे लॉक किया जाय चालू घडामोडी भाग 2 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। 1 जानेवारी 2024 रोजी आपण लॉक किया जाय भाग 1 तुमच्या समोर आणला होता। आज आठवड्याभरामध्ये जवळजवळ 30,000 लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी तो लॉक किया जाय भाग 1 सदर पाहिला आहे। आज आपण लॉक किया जाय भाग 2 जो चालू घडामोडीचा सदर आहे जे नव्याने सुरू केले तो भाग 2 आपण पाहतोय। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला एक मी प्रश्न विचारणार आहे। आजच्या सुरुवातीलाच मी क्लिअर करतो, लॉक किया जाय भाग 2 मध्ये आपण FIMP असे 25 क्वेश्चन घेणार आहोत की ते प्रश्न भविष्यातल्या येणाऱ्या एक्झामला आपल्याला विचारले जाऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल ठिकाण लक्षात घ्या, अनुराग पाठक यांनी ही कादंबरी लिहिली होती। बघा, अनुराग पाठक यांनी ही कादंबरी लिहिली होती आणि ह्या कादंबरीवर आधारित हा 12वी फेल चित्रपट आहे। बघा, अनुराग पाठकची ही कादंबरी कोणाच्या जीवनावर आधारित? IPS मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित। तो सिनेमाचे दिग्दर्शक कोण आहेत? विनोद चोप्रा आहेत आणि त्या सिनेमामध्ये मनोज शर्माची भूमिका कोणी केली? विक्रांत मॅसी यांनी केली। याच्याबरोबर ज्यादा लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही। विचारात दिग्दर्शक, त्यानंतर कादंबरीचं नाव, ती कादंबरी लिहिली कोणी लिहिली आणि कोणाच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे, या स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। क्लिअर झालं सगळ्यांचं? ठीक आहे, चला पुढला प्रश्न आपण बघूया। प्रश्न क्रमांक 2 नंबर बघा, प्रश्न 2 असा आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील बर्डमॅन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? चला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर करा, फास्ट सांगा। ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील बर्डमॅन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सुमेध भालेराव हा पहिला पर्याय आहे, दुसरा पर्याय आहे सुमेध वाघमारे, तिसरा आहे सुमेध सांगळे आणि चौथा आहे सुमेध कांबळे। बघा, हा देखील जो प्रश्न आहे, हा प्रश्न घेण्यामागचं कारण काय तुमच्या लक्षात येईल? मध्यंतरीच्या कालखंडामध्ये सैराटचे जे काही दिग्दर्शक आहेत, कोण? नागराज मंजुळे, त्यांनी देखील या बर्डमॅनची मुलाखत घेतली होती। त्यानंतर 5-6 दिवसापूर्वी तुम्ही माहित असेल, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे, आपला जिओग्राफीचा भाग म्हणून जनरल आपल्याला माहिती असावा। चंद्रपूर जिल्ह्यात आहे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान आपण म्हणतो। सचिन तेंडुलकरचं हे पर्यटनाचं आवडतं ठिकाण महाराष्ट्रामधलं, वर्षातनं किमान 2 वेळेस व्हिजिट जाते। गेल्या महिन्यात ज्यावेळेस तेंडुलकरने व्हिजिट दिली होती त्यावेळेस ह्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील बर्डमॅनशी सचिन तेंडुलकर जो झालेला संवाद आहे तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता। त्यामुळं या ठिकाणी सध्या मीडियामध्ये जर बघितलं तर या बर्डमॅन बाबत खूप चर्चा आहे। 200 पशु आणि पक्ष्याचे आवाज काढण्याची किमया ह्या व्यक्तीकडे आहे आणि या व्यक्तीचं नाव आहे सुमेध वाघमारे। किती पक्षाचे? पशुपक्ष्याचे 200 पशुपक्ष्याचे या ठिकाणी आवाज काढण्याची या व्यक्तीकडे किमया आहे। मूळ हिंगोला जिल्ह्यातील व्यक्ती, हिंगोली जिल्ह्यातील हा व्यक्ती आहे आणि सध्या सर्व्हिसला कुठे आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये निसर्ग मार्गदर्शक म्हणून, बघा काय म्हणलंय, निसर्ग मार्गदर्शक म्हणून सर्व्हिस चालू आहे। निसर्ग मार्गदर्शक, नॅचरलिस्ट असं त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो। मूळचा हिंगोली जिल्ह्यातील आहे। 200 पशु पक्ष्याचा आवाज करणारा हा जो अवली आहे याच्याबद्दल कदाचित व्यक्तिवेध मध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे हा एक प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचे आहे। बघा, मी तुम्हाला जे सुरुवातीला प्रश्न विचारला होता त्याचं खूप कमी लोकांनी उत्तर दिले दिलंच नाही। थोडक्यात सलीम अली बर्डमॅन ऑफ इंडिया, ते बरोबर आहे। इथं मी काय त्यासाठी टाकले, एका विद्यार्थ्यांनी कमेंट अशी दिली राहुल नावाच्या की बर्डमॅन कोण आहे? सलीम अली बर्डमॅन आहे, ते भारताचे बर्डमॅन आहेत। म्हणून मी इथं ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील हा शब्द टाकण्यामागचा उद्देश वेगळा आहे की जेणेकरून ते उत्तर येऊ नये। भारताचे बर्डमॅन कोण आहे? तर सलीम अली, हे तुमचं उत्तर बरोबर आहे। परंतु इथं ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील बर्डमॅन कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सुमेध वाघमारे। ठीक आहे, चला पुढला प्रश्न आपण 3 नंबरचा प्रश्न घेऊया। बघा,